बघा नुसतं अजून तळायचं आहे तर खमंग वास सुटला आहे घरातनं सगळ्या. जुन्या पद्धतीनं मी कापण्या करायला लागली आणि आखाड महिना आला तर गुळोब्याचं येल लागायचं आम्हाला. आखाड महिन्यात आम्ही गुळोबा करायचं लहान लहान असताना. 2 जर गोष्टी तुम्ही ह्या कापण्यात टाकले ना, कापण्या मनावा अशा कुसकुशीत होते त्या. तुम्ही लय पातळ करचाल तर वाताड होतील या कापण्या. हे बघा एवढी कुसकुशीत, वाताड नाही ना अजिबात काय सुद्धा नाही. नमस्कार, आज करणार आहे आपण कापण्या. कापण्याला आता साहित्य काढले मी तुम्हाला सगळं अगोदर साहित्य दाखवते. गूळ मी किसून घेतलाय कारण किसल्यामुळं सगळा मऊ होऊन दबला एका जागी. 1 वाटी गूळ आहे तर ह्याच वाटीनं 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलंय. बडीशोप भाजून बारीक काढली. ही सुंठ आहे, ही पण बारीक काढून घेतली. ही खसखस आहे आणि ही थोडंसं मीठ आहे. गोडाचा कुठलाही पदार्थ करताना थोडंसं मीठ त्यात टाकायचं म्हणजे खायला चवीला चांगलं लागतं. ही पातेलं घेतलं, हे गूळ त्यात टाकते. ह्या वाटीने 1 वाटीभर पाणी ओतते. ह्या वाटीनं 1 वाटी भरून पाणी ह्यात ओतलं. 1 वाटी गूळ होता एका वाटीला, गुळाला 1 वाटी पाणी ओतलं. तुम्हाला जर गोडच कापण्या पाहिजे असल्या तर तुम्ही पाऊण वाटी पाणी ओता आणि ही गूळ विरघळून घ्या. मी आता काय करते, ही गूळ पाण्यात टाकला, गॅसवर ठेवते, थोडं गरम करते. गॅसवर गुळाचं पातेलं ठेवलं आहे. ह्याला आपल्याला पाक करायचं नाही, फक्त गूळ विरघळोस्तोवर ह्याला असं सारखं हलवून घ्यायचं आहे. कारण किसल्यामुळं लय उशीर लागणार नाही, लगेच विरघळते. नुसतं कोमट होईपर्यंत हे करायचं. ह्याला पाक लय उकळून किंवा ह्याचा पाक करायचा नाही आपल्याला. गूळ विरघळला आहे. आता ही गूळ गाळून घेते कारण ह्यात काहीतरी कसपाट असतं. अजून दुसरं म्हणलं तर ह्यात खडं ते असते, तर म्हणून हे बघा असं गाळून घेतो ना, खाली खडं असते, तर म्हणून आम्ही नेहमी गूळ गाळूनच घेतो. थोडं कोमट झाले तर गार होते. ही पाटी घेतली, 2 वाट्या पीठ आहे तर एवढं ठुते. अजून लागल्यावर घ्यावंच लागेल पण एवढं ठेवून टाकते. सूट टाकून घेते, ह्यात बडीशोप टाकते, थोडंसं मीठ टाकते. थोडं मीठ टाकायचं, लय टाकायचं नाही. आता ह्याला मोहन करासाठी कोमट तेल करून ओतते. हे तेल तापाला ठेवले, चांगलं कडकड गरम करून घ्यायचं आणि हे गरम तेलच ह्या पिठात ओतायचं. तेल गरम झालं, गॅस बंद करते. हे गरम गरमच तेल असं ओतून घेते. असंच ओतायचं. मी आता कसं जुन्या पद्धतीनं मी कापण्या करायला लागली, त्यामुळे मी तेलच ओतलंय. कारण ही कापण्या करताना माझी आई, आजी, चुलती ह्या सगळ्या ही तेलाचंच मोहन ओतायच्या. कोण कोण तुपाचं ओतते, मी तेलाचंच ओतते. कारण आमच्या घरी जसं पारंपरिक केलं जाते तसंच मी आज कापण्या करायला लागली. हे तेल गरम आहे, हातानं कालवायचं नाही, चमच्यानं कालवायचं. थोडं गार झालं का हातानं हे सगळं तेल ओतलेलं, एक तेल, पीठ, सूट, बडीशोप टाकलेले, मीठ सगळं एकत्र जीव करायचा त्याचा. हातानं गार झाला असेल, हातानं करते मी. बारकं किटलीतलं माप असतं, त्या मापानं मी 3 मापं ह्यात तेल ओतले, ती गरम करून ओतलं. लय बी तुम्ही तेल ओतचाल तर कापणी तेलगट वाताड होईल. त्याचं बी ती पण तेल ओतताना प्रमाणातच ओता. प्रमाणात कुठली बी गोष्ट केली तरच चांगली होती. त्यामुळे सगळ्याचं प्रमाण करेक्ट ठेवा आणि करा. हो का, तेल ओतलंय, असा मुटका निस्ता झाला पाहिजे. हो का, असा मुटका होते, एवढंच मोहन ओतायचं ह्यात तेलाचं. पाक गार झाला आहे, ओतते ह्यात. कसं आहे, गव्हाच्या पिठावर नसतं जुनं गहू नवं गहू. काय काय गव्हाच्या पिठात किती जरी कणिक मळताना पाणी ओतलं तर जास्त पाणी लागते, काय काय ह्याच्यात कमी लागतं. हे बघा, ही पीठ असं केलं आहे मी, वल्लं केलं आहे. पण ही कापण्या चांगल्या खुसखुशीत व्हाव्या किंवा खमंग लागाव्या ह्यासाठी मी ही 2 साहित्य मागं ठेवले होते, हे आता दाखवते. काही 2 चमचे बेसन आहे, हे टाकून घेते आणि ही बारक्या वाटीनं
अर्धी वाटी रवा आहे, ही पण ह्यात टाकते. 2 जर गोष्टी तुम्ही ह्या कापण्यात टाकले ना, कापण्या मनावा अशा कुसकुशीत होते त्या. हे पाणी पण मागं मी ठुलं होतं, हे सगळं आता ओतून घेते. आता हे सगळं मळून घेते. ही पीठ थोडं काढून ठेवलेलं, जरी ह्यात लागलं तर घेते, नाही लागलं तर ठेवून टाकते. हे सगळं मळून घेते. आता लागतेच, टाकते ह्यात थोडं थोडं टाकते, लागेल तसं. चांगलं मळून घेते. आपल्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी ते 2 साहित्य टाकलं की नाही, लय मस्त खमंग लागतं. 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या पीठ, ह्याचं प्रमाण बरोबर आहे बघा. तुम्हाला वाटते आता ही पातळ आहे, कारण थोडा गरा टाकल्यामुळं गरा पाणी पिते, म्हणून ही मी असंच मळून ठेवते. उंडा करून घेते लाटायला. झाकून ठेवते. हे झाकून ठेवायचं. हे पोळपाटावर ठेवून लाटते, कारण ह्यात आपण मोहन टाकल्यामुळं चिटकत नाही लय. ह्याला काही लावायची गरज नाही. तुम्हाला जर लावू वाटलं तर थोडंसं तेलाचा हात लावा, नाही तर तूप लावून घ्या. मला काय लागत नाही, मी असंच लाटते. एवढी लाटी लाटली का लगे ह्याच्यावरनं कसकस टाकायची, कारण कसकस लाटताना बेलनं फिरेल तसं आत रुतल्या जाते, निघत नाही. आणि वरून लाटून घ्यायचं असं. खरं तर कापण्या करताना लहानपणीची आठवण येते, कारण आम्ही बारकं असता आषाढ महिना आला घरची कापण्या करायची. आषाढ महिना केव्हा येतं आम्ही वाट बघत बसायचं बारक्यापणी, कारण आषाढ महिना आला तर गुळोब्याचं येल लागायचं आम्हाला. आषाढ महिन्यात आम्ही गुळोबा करायचं लहान लहान असताना. आमुष्या झालं प्रत्येक वर्षी, कधी 5 यायचं, कधी 4 यायचं. मंगळवारी शाळेला गेलं म्हणजे 5 वाजता शाळा सुटली म्हणली का पटदिशी एक पाटी घ्यायची बारकी, त्यात थोडं पंचपाळ हळदी कुंकू घ्यायचं, थोडंसं चिरमुरं डाळं घ्यायचं आणि माती आणायला जायचं. आम्ही बारका असताना आणायचं. संध्याकाळी दिवस मावताना त्याचा गुळोबा करायचा. आमचं वडील करून द्यायचं आम्हाला. काय असू द्या, नंदी असू द्या, महादेवाचे पिंड असू द्या, तुळस असू द्या, ज्यात येण्यावरनं असायचं करून द्यायचं. बुधवारच्याला आम्ही ते गुळोबा घेऊन टाकायला जायचं. आषाढ महिना आलं का बारक्यापणाची आठवण येते. आता अलीकडं कोण करत नाही व गुळोबा. ते फक्त पहिल्या बायाशीलाच माहिती गुळोबा काय असतो ते. हो का, अशी लाटी लाटायची. तुम्ही लय पातळ करचाल तर वाताड होतेल्या कापण्या. तर हो का, एवढी साईज ठेवली मी. आता ही कापून घेते मी. अशी एवढी जाड कापणी करायची. ही कापून घेते. उलटणच आहे माझ्याकडं. तुम्ही कशानं कापायची कापा, मी उलटणच कट करते अशी. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चौकोनी करा, मी त्रिकोणीच करते. तेल लय गरम करायचं नाही. तेल लय गरम करचाल तर टाकल्या कापण्या करपतेल्या. मी पहिले एक टाकून बघते तेल गरम झालंय का. लय मध्यम गॅसवर दमाने तळायचं. टाकलं तर गरम तेलात टाकचाल तर वाताड होऊन करपतेल्या. मध्यम गॅसवर जेवढं तळतात तेवढं कुसकुशीत होते त्या. अजून एवढं तापलं नाही. तेलाला बुडबुडे यायला लागले त्या. तेल तापा लागले. एक एक टाकून घेते ह्यात. एक 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 करून टाकते. जेवढ्या मातीचे तेवढ्या टाकून घेते. लगेच उलटा पालता करायचं नाही. त्या बघ जरा थोड्या वर येऊ द्यायच्या. थोडं असं हलवून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे चांगल्या तळते ते. चांगल्या लाल भडक तळायच्या. खायला पण चांगल्या लागते त्या, कुसकुशीत होते त्या. बघा नुसतं अजून तळायचं आहे तर खमंग वास सुटला आहे घरातनं सगळ्या.
पहिले जेव्हा आई आजी चुलती कुणी बी असं करायला लागले तर लांबनच वास यायचा, ती घरात आज काय करायला लागले त्या. ही जर कापण्या घरात करत असते तर पाक गल्लीत वास जाते की बाबा तिथं कळतंय ह्या कापण्याचा वास. कारण गुळाचं पदार्थ कुठलं बी तळताना वासच येतो खमंग. हे बघा कसा कलर आला आहे ह्याचा. तुम्ही म्हणसाल लाटी जाडच ठेवली, कारण जाड लाटी ठेवली तरच कुसकुशीत होते. आपल्या कापण्या जाडच ठेवल्या होत्या. हे बघा तुम्हाला दावते, हे अशी अशी दिसायला दिसते कापणी. लय जर पातळ केली तर काय त्याचा उपयोग नाही, ती कडक वाताड होते. म्हणून अशा जाडच ठेवायच्या. तळल्यावर पण खायला कुसकुशीत छान लागते त्या. तुम्ही 4-8 दिवस जरी ठेवल्या डब्यात घालून तरी वाताड होत नाही. ते तळले त्या काढून घेते. अशा राहिलेल्या करून घेते सगळ्या. तुम्हाला आवाज येतच असेल, कडकड कडकड कापण्या झाल्या त्या. बघा अशा फुगल्या त्या सुद्धा. काय काय कापण्या दावापुरत्याच केल्या त्या, बाकीच्या मी परत करून घेते सगळ्या कापण्या. हे का अशा केल्या त्या कापण्या, किती छान झाल्या त्या बघा. हे का देसाला सुद्धा छान दिसते त्या, खमंग भाजल्या त्या. आकाडात आमच्या इकडं ह्या अशा कापण्या धपाटी असं महिनाभर करते ती. धपाटी तर सोडा, आता 5 गुळोबाला असलं तर महिन्यातनं प्रत्येक बुधवारी आम्ही असं धपाटी करतो. हे बघा हे अशा कापण्या कशा झाल्या त्या बघा. मी केले त्या कापण्या, तुम्हीही करा. एक कापणी तुम्हाला मोडून दाखवते किती कुसकुशीत झाली आहे बघा. हे बघा एवढी कुसकुशीत, वाताड नाही ना अजिबात, काय सुद्धा नाही. अशी खाताना सुद्धा दाताखाली कुसकुशीत लागते, अशी झाली ही कापणी. कसा वाटला कापण्याचा व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमधनं सांगा कशा झाल्या त्या कापण्या.